हॅलो, स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर. भरपूर मैत्रिणींना ड्रेस शिवता येतो पण फिटिंग जमत नाही. त्याच्यासाठी आपण इथे अगदी थोडक्यात फिटिंग कशी करायची इथं मी दाखवलेलं आहे. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगात पडेल आणि हा व्हिडिओ अगदी 5 मिनिटासाठी आहे. तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे फिटिंग कशा पद्धतीने करतात. मापं जरी तुम्ही वेगवेगळी टाकलेली असली तरी फिटिंग कशा पद्धतीने करायची इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. नक्की बघा हा व्हिडिओ पूर्ण म्हणजे तुम्हाला फिटिंग करताना अडचण येणार नाही. कुठलेही माप असू द्या तर फिटिंग कशी करायची ते मी इथे तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे. फिटिंग करताना आपल्याला इथे कमर उंची घ्यावी लागते. इथे कस्टमरची तुमची ज्याप्रमाणे असेल फिटिंग कमर उंची त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं. कमर उंची झाल्यानंतर आपल्याला इथे शीट लांबी घ्यावी लागते. इथे मी शीट लांबी घेतली. या साईडनेही असंच माप टाकून घ्यायची आहे. इकडनं आपण कमर उंची घेतली, नंतर शीट उंची घेतली. या ठिकाणी छातीची फिटिंग करताना इथे छातीचा दुसरा भाग घ्यायचा फिटिंग करताना. आणि जर आपण एक्स्ट्रा 1-1 इंच वाढवलेले असतात ना, प्रत्येक आपण जे पण कटिंग करतो 1 इंच किंवा 2 इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेली असते. तर काय करायचं, डायरेक्ट आपण जेवढे वाढवलेले असतात ना 2 इंच किंवा 1.5 इंच तर काय करायचं, आपण इथून डायरेक्ट हे कमी घ्यायचं म्हणजे निशाण लावून घ्यायची. मी इथे एक्स्ट्रा 1 इंच घेतले म्हणून मी इकडून 1 इंच कमी करून घेतले आणि इकडून 1 इंच कमी करून घेतले. इथूनही आपण 1 इंच कमी करून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे फिटिंग करायची. जर तुम्ही व्यवस्थित मापं टाकली तर फिटिंग करताना अडचण येत नाही. अशा पद्धतीने इथे फिटिंग तयार होते. समजलं का तुम्हाला? इथे ज्यावेळेस आपण कुर्ती कटिंग करतो, कुर्तीची मापं टाकत असताना आपण एक्स्ट्रा जी मार्जिन वाढवतो तीच मार्जिन इथे मोजून घ्यायची शेवटी आणि त्या पद्धतीने फिटिंग करून घ्यायची. म्हणजे तिथे मोजून घ्यायचं. मोजून झाल्यानंतर मग बरोबर असं बघायचं की बरोबर येते की नाही, आपली जितकी आपली छाती आहे त्याप्रमाणे हे मधलं माप येते की नाही हे चेक करून घ्यायचं. आता इथे मी 1-1 इंच वाढवलेले होते म्हणून मी इथे 1 इंच मोजून घेतले आणि डायरेक्ट आपण इथे असं आखून घेतलेलं आहे. तर इथे मी आता फिटिंग करून घेणार आहे. समजलंच असेल तुम्हाला. अगदी थोडक्यात मी इथे माहिती दिलेली आहे की फिटिंग कशी करायची. इथे मी मापं टाकून घेतलेली आहेत. मापं टाकून झाल्यानंतर आपण इथून हे फिटिंग करून घ्यायचं. नंतर फिटिंग झाल्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे तो कशा पद्धतीने कट करायचा हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. कारण भरपूर मैत्रिणी काय करतात, हा जो भाग आहे त्यांच्याकडनं हा कमी होऊन जातो. तर कटिंग कसं करायला पाहिजे तेही मी तुम्हाला इथे दाखवते. आधी आपण इथे फिटिंग करून घेऊया. फिटिंग झाल्यानंतर हा जो कपडा आहे आपला हा व्यवस्थित कट करून घ्यायचा. म्हणजे आपण चॉक बनवतो ना इथे तर अगदी व्यवस्थित येतो. आता मी इथे एक्स्ट्रा कपडा हा कटिंग करून घेणार आहे. जो कमी जास्त झालेला आहे तो कट करून घ्यायचा. एक्स्ट्रा आपण इथे कपडा सोडायचा आहे साईडला. आपली शिलाई इथं आहे, मी इथे एक्स्ट्रा कपडा सोडलेला आहे 1 इंच. इथे असं सरळ जायचं म्हणजे आपली फिटिंग अगदी व्यवस्थित येते. शिवून कमी जास्त झाला असेल तर इथे कट करून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण या साईडलाही कट करून घेणार आहोत. आपली शिलाई मार्जिन इथं आहे म्हणजे एक्स्ट्रा 1 इंच साईडला ठेवायचा. आता आपण इथे चॉक तयार करून घेणार आहोत. चॉक तयार झाल्यानंतर इथे संपूर्ण आपली कुर्तीची फिटिंग होऊन जाते.